नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉनशील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर विनोद खैरावकर सर, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असतील, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करतायत. त्यांचा आजपर्यंतचा हा प्रवास कसा होता, अनुभव कसे होते, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे तुमची शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं? आणि कसं वळलात या क्षेत्राकडे? असा तुमचा शैक्षणिक प्रवास ऐकायचा आहे. 2007ला माझी 10वी झाली. बॉयज हायस्कूल कवठे मंकाळ. तिथून 12वी 2012ला कंप्लीट झाली. 2 वर्ष 3 वर्ष माझी डिग्री TKIT वारणानगरला झाली. 2015ला ज्यावेळी डिग्री कंप्लीट झाली त्यावेळी वडिलांचा पाठीमागचा आमचा बिझनेस आहे. त्यामुळे 2 वर्ष मी मुंबईला रुपारेल कंपनी रियालिटी म्हणून कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये 2 वर्ष एक्सपिरियन्स घेतला. मुळात एक्सपिरियन्स घेण्याचं कारण आपलं स्वतःचा बिझनेस आहे. पुढे बिझनेसच करायचा होता आपल्याला. मग काहीतरी अनुभव पाहिजे. या गोष्टीसाठी 2 वर्ष तिथे आपण एक्सपिरियन्स घेऊन मग ह्या फील्डमध्ये 2016 पासून आपण आलो. स्वतःचं कामाला सुरुवात केली. तिथून मग प्रायव्हेट कंटिन्यू आहे, वडिलापासून चालू आहे ते आहेच. त्यानंतर 2018 पासून गव्हर्नमेंट फील्डमध्ये आपण शिरलो. तेव्हापासून वॉटर सप्लाय म्हणा, बाकीचे जे रेसिडेन्शियल कमर्शियल जी बिल्डिंग आहेत सगळे कामं तेव्हापासून तो प्रवास चालूच झाला. हा जसा तुमचा प्रवास फार इंटरेस्टिंग आहे. आतापर्यंत तुम्ही सांगितलं घरी बॅकग्राऊंड होती तुमची बिझनेसची. त्याच्यानंतरचा सिव्हिल इंजिनिअरचा प्रत्येक प्रवास एक फार इंटरेस्टिंग असतो. तो म्हणजे पहिली स्वतःची साईट मिळेपर्यंत. बरोबर. तर ती पहिली स्वतः पूर्ण केलेली साईट की ज्याच्यामध्ये 100% जबाबदारी तुमची असते, तेव्हा कसं दडपण आलं होतं का? कसं काम केलं? पहिली साईट कशी होती? नाही, ऍक्च्युली काय दडपण वगैरे काय आलं नाही. ऍक्च्युली ज्यावेळी शिक्षण घेत मी साईटवर, वडिलांची साईट असल्यामुळं साईटवरती जातच होतो. पण साईटवर जात असल्यामुळे कुठल्या गोष्टीत दडपण आलं नाही. त्यात मी 2 वर्ष बाहेर एक्सपिरियन्स घेतला कंपनीमध्ये. त्यामुळे कुठल्या गोष्टीत दडपण असे काय आलं नाही. उलट त्याचा एक्सपिरियन्समुळं ज्यादा मला त्यात इंटरेस्ट येत गेला काम करण्यात. आता येऊया या क्षेत्रातल्या काही आणखी तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे ज्या भागात आपण काम करतोय तिथं अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. बरोबर. आणि अशा कामगारांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर अशा वेळेला तुम्ही ते कसे हाताळता? त्यांची परिस्थिती साईटवर कशी हाताळता? आपण साईटवर 2015च्या अगोदरपासून एकंदरीत माझा ज्यावेळी डिग्री चालू होते तेव्हापासून मी साईटवरतीच आहे. त्यामुळं मी पण असं बघून शिकलेलो आहे. जे लेबर किंवा वडिलांकडून पण ज्या गोष्टी शिकायला पाहिजेत ते शिकून साईटवरती कंटिन्यू 12 तास उभारून किंवा काय, ज्या लेबरला समजत नाही, ज्या गोष्टी त्यांना काही क्लिअर होत नाहीत, ते स्वतः थांबून करून घेऊन अशा पद्धतीने त्या गोष्टींना हाताळून आतापर्यंत सगळे प्रोजेक्ट चालू आहेत आपले. काय अडचण नाही. दुसरं रेसिडेन्शियल मध्ये काम करताना बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, बरोबर. एवढ्याच बजेटमध्ये आता घर बसवून द्या. अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीची सांगड मग तुम्ही कशी घालता? ऍक्च्युली त्यांना आपण पहिल्यांदा स्टार्टिंगलाच विचारतो, म्हणजे कोणत्या गोष्टी, म्हणजे त्यांना एखाद्या बिल्डिंगमध्ये काय गोष्टी पाहिजेत त्या हिशोबानुसार आपण त्यांना कोणतं मटेरियल कोणत्या क्वालिटीपर्यंतचं वापरायचं, किती रेटपर्यंतचं वापरायचं, या गोष्टींचं त्यांना जाणीव करून देतो. त्यानंतर त्यांना आपण सांगतो या बजेटमध्ये एवढ्यापर्यंत होईल किंवा ह्याच्यापेक्षा कमीमध्ये पण होईल. त्यानंतर ते त्या हिशोबानं हे करतात. बरोबर आहे. दुसरं गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट्स बरेच तुम्ही हँडल केले सुरुवातीच्या काळात. तर ते साधारणपणे कुठल्या कुठल्या स्वरूपाचे होते? कुठले प्रोजेक्ट्स होते ते? ऍक्च्युली बिल्डिंगचे म्हणजे कमर्शियल, एकंदरीत त्यांची तहसीलदार क्वार्टर्स असो, PSC दवाखाना असो, नंतर आपला नगरपंचायत बिल्डिंग असो, त्यांचं नाट्यगृह असो, नंतर क्रीडा संकुल असो, अशा बऱ्याच गोष्टी. नंतर पाणी पुरवठा WHS अमृत 2 नगरोत्थानमध्ये, या गोष्टी बऱ्याचशा आपण गव्हर्नमेंटमध्ये ज्यावेळी शिरल्यानंतर त्यानंतर एक्सपिरियन्स जसा येत जाईल तसं आपण कामाची आपल्या क्वालिटी बघून कामं आपल्याला मिळत गेले गव्हर्नमेंट. बरोबर. आता पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला जर विचारलं तुमचं,
तर पुढच्या येणाऱ्या 10-15 वर्षात जर सांगलीचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर कुठल्या क्षेत्रावर काम करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ऍक्च्युली आता पाणी पुरवठा तर काय व्हायलाच लागलाय, त्यामुळे काय अडचण नाही. आपल्याला एकंदरीत सांगलीचा विकास व्हायचा असेल तर आपल्याला हा डीपी प्लॅन जो मंजूर आहे रोडचा वगैरे, तो झाला पाहिजे. त्यामुळं आपल्या साईडच्या रानांना पण म्हणा, बाकीच्या गोष्टींना पण जरा प्राधान्य त्या पद्धतीने विकास होत जाईल. तर ह्या जसा एक मुद्दा तर मग शासनानं कुठली पावलं उचलली पाहिजेत याला थोडी गती देण्यासाठी? ऍक्च्युली रोड हा अजून काही मंजूर नाही. तो झाला तर बरं होईल असं वाटतंय आम्हाला. बरोबर. त्यामुळे रोडची मंजुरी लवकरात लवकर मिळाली लवकरात पाहिजे. लवकर व्हायला पाहिजे. बरोबर. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का स्वतःचा, की जो थोडं वेगळेपण आहे त्याच्यामध्ये किंवा ज्यामुळे तुम्हाला ओळख मिळाली स्वतःला, असा एखादा प्रोजेक्ट? आता वेगळा म्हणायला गेलं तर मी आता ऍक्च्युली माझा आता चालू आहे प्रोजेक्ट, एक क्रीडा संकुलचा चालू आहे, एक टाउन हॉलचा चालू आहे, किंवा कवटेमंकाळ शहराचा पाणी पुरवठा, तो पण एक माझा प्रोजेक्ट चालू आहे. त्यामुळे मला माझ्या नावाची किंवा वडिलांच्या ऍक्च्युली वडिलांमुळे आपलं नाव पहिल्यापासून आहेच, पण ऍक्च्युली मी पण त्या फील्डमध्ये शिरल्यानंतर मला पण त्या कामांचा जरा इंटरेस्ट आल्यामुळे मला पण कामं मिळत गेली. त्या कामात माझी ओळख झाली चांगली. बरोबर. हा जसा एक वेगळा अनुभव होता. तसा एखादा असा अनुभव असतो की ज्याच्यामध्ये काम करताना काही अडचणी येतात, समस्या येतात, आव्हानं येतात, त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? ज्यावेळी मला स्टार्टिंगला ज्यावेळी कामं प्रायव्हेट होती त्यावेळी वडिलांमुळे काही मला अडचण नव्हती, पण ज्यावेळी मला गव्हर्नमेंटमध्ये घुसायचं होतं त्या टायमाला मला बऱ्याच अडचणी आल्या. म्हणजे पहिल्या 1-2 वर्ष मला कामच भेटले नाहीत. मग त्या अधिकारी असो किंवा काय असो, आपलं स्टार्टिंग आपण ही असल्यामुळं फ्रेशर असल्यामुळं कुठली काही कामं भेटली नाहीत. वडिलांनीच अशा पद्धतीने कामं केलास किंवा अशा पद्धतीने काम भरलास तर कामं मिळत जातील, असे 1-2 कामं केली, काम भरली. कामं ही मी उत्तम क्वालिटीची केली, चांगल्या स्वरूपाची केल्यामुळे मला आजपर्यंत कामं भेटतच चालतात. मिळत चालत काय अडचण. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? ऍक्च्युली ड्युरेबिलिटी, नंतर ऍक्च्युली आता मी पहिल्यापासून आता माझ्यामध्ये 2020 पासून आयकॉन स्टील वापरतोय. की आता माळी साहेब आता त्यांनी दुकान टाकले 1-6 महिने, पण त्याच्या अगोदरपासून ते आदित्य साईल आहे, तिथून पण मी आयकॉनच घेतो. आयकॉन हे स्टील उत्तम क्वालिटीचं आहे, उत्तम दर्जाचं आहे, त्यामुळे काही अडचण नाही. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात, फ्रेशर्स येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल एक सिनियर किंवा मित्र म्हणून? मी त्यांना सल्ला देतो की बाबा आयकॉन स्टील हे उत्तम क्वालिटीचं आहे, ते तुम्ही वापरा, काही अडचण नाही. मी आतापर्यंत 2020 पर्यंत पासून जो स्टील वापरतोय तो आयकॉनच वापरते, दुसरं कोणतंही स्टील वापरलेलं नाही. त्यामुळे तोच महत्वाचा सल्ला. सो हे होते इंजिनियर विनोद खैरावकर सर, आणि त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितलं. मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स आणि रेसिडेन्शियल अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर अतिशय उत्तमरित्या त्यांची कामगिरी चालू आहे. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.